नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी दिनानंतर सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला। महाराष्ट्रातील 93 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा लाभ मिळणार असून उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे की निकषांमुळे योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या ही घटवण्यात आली आहे। मागील हप्ता हा 96 लाख शेतकऱ्यांना मिळालेला होता आणि आत्ताचा मिळणारा हप्ता हा 92 ते 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता फक्त 90 ते 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। उद्या हे पैसे जमा होत असताना यामध्ये अनेक शेतकरी हे वगळले जाणार आहेत, कारण सरकारने आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडत असताना नवीन कठोर नियम लावलेले आहेत। पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यावर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती। अनेकांना वाटत होतं की सध्या राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार लक्षात घेता हप्ता उशिरा मिळत आहे, परंतु हा हप्ता उशिरा मिळण्यामागे अनेक कारणे होती। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली होती, परंतु हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना अनेक निकष हे तपासले गेले आहेत। कृषी खात्याकडून सर्व शेतकऱ्यांची तपासणी पार पडली असून अनेक शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आणि फक्त पात्र शेतकऱ्यांची एक विशिष्ट यादी तयार करण्यात आली आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता उशिरा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतानाच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये उद्या जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण पाहणारच आहोत की कोणते शेतकरी पात्र ठरले आणि कोणत्या शेतकऱ्यांना उद्या नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा 8वा हप्ता मिळणार आहे, कारण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामधून मोठ्या प्रमाणात शेतकरी वगळले गेले आहेत। यामध्ये अनेक मृत लाभार्थी आणि दुहेरी लाभार्थी यांचा देखील समावेश होता। त्यामुळे सरकारने नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडत असताना शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी देखील समोर आली आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी आता फक्त 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना सरकारने पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ITR भरलाय, उत्पन्न कर भरलाय, त्या शेतकऱ्यांनी सेवा क्षेत्रामध्ये काम केले अशा शेतकऱ्यांची देखील कठोर तपासणी करण्यात आली आहे। त्यानंतर सरकारने नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे। दिवसेंदिवस लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही कमी होत आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना अनेक शेतकरी यामधून वगळण्यात आले आहेत। परंतु जे शेतकरी पात्र ठरले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी दिनानंतर अखेर सरकारने नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा हप्ता वाटपाला सुरुवात केली असल्यामुळे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। मग कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरले आहेत, त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे हे आपण पाहूया। कारण राज्य सरकारकडून निधी मंजूर झाल्यावरती हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे। अधिकृत शासन निर्णय जाहीर झाल्यामुळेच उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होत आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना तुम्ही जोडलेल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात येणार आहेत। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता 19 नोव्हेंबर दिवशी मिळाला होता ते शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, परंतु शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात तर येणारच आहेत आणि उद्या योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। परंतु हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, कारण आता शेतकऱ्यांच्या पोर्टलवरती पीएम किसान योजनेचे हप्ते हे नियमित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे पाहायला मिळत आहेत, परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी उशीर झालेला आहे आणि यातून अनेक शेतकरी अपात्र देखील ठरले असल्यामुळेच फक्त 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शासनाकडून 8वा हप्ता सोडण्यात येणार आहे। सरकारकडून पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी देखील जाहीर करण्यात आली आहे। राज्य सरकारला ही यादी केंद्र सरकारकडून मिळाली आहे, त्यामुळे आता राज्य सरकार पुढील प्रक्रिया वेगाने सुरू करत आहे। उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तांत्रिक कामकाज हे उद्या सुरू होणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात होत असताना राज्य सरकारला केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांची यादी मिळालेली आहे। राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडत असताना पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती सुरू करण्यात आलेले नमो शेतकरी योजनेचे पैसे हे 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना देण्याचा विचार सरकार करत असतं आणि त्यामुळेच आता शेतकऱ्यांना हा यशस्वी 8वा हप्ता मिळणार आहे। 7वा हप्ता तर यशस्वीरित्या
सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता आणि शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती, परंतु हा हप्ता देखील आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक बाबीची पूर्तता करावी लागणार आहे, कारण आता पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु लाभार्थ्यांची प्रोसेस प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही. त्यांचं बँक खातं आणि आधार कार्ड अशा दोन्ही गोष्टी आता महत्त्वाच्या ठरणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत त्यांचं बँक खातं, आधार कार्ड एकमेकांशी लिंक असणं महत्त्वाचं आहे, नाहीतर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण फक्त आता 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता सोडत असताना सरकारने शेतकऱ्यांचं रेशन कार्ड देखील तपासले. यामध्ये एका रेशन कार्डवरती अनेक शेतकरी लाभ घेत असल्याचं दिसून आले. त्यामुळे एक रेशन कार्डावरती एक लाभार्थी असा नियम देखील सरकारने चालू केला आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असेल तर लक्षपूर्वक पहा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत कोणतं विधान केले. कारण आता जमिनीच्या नोंदींमध्ये असलेल्या त्रुटींमुळे अनेक शेतकरी अपात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांची नावं ही यादीमधून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांची यादी ही लवकरात लवकर जाहीर होणार आहे. परंतु पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या हप्ता जमा होत असल्यामुळे महाडीबीटीच्या पोर्टलवरती पात्र शेतकऱ्यांचं स्टेटस हॅपरोड दाखवत आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता सोडण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाची रक्कम ही जमा होणार आहे. रब्बी हंगामातील पिकांची निगा राखण्यासाठी आणि इतर शेती खर्चासाठी हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि हा निधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्य सरकारने हप्ता वाटपाची हालचाल सुरू केली. अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी हा वितरित करण्यात येत आहे. सध्या राज्य विधिमंडळाचं अधिवेशन पार पडलेलं असून अधिवेशनामध्ये हप्ता देण्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी देखील सरकारकडून मागवण्यात आला होता आणि यालाच पुरवणी मागणी असे म्हणतात. ही पुरवणी मागणी सादर झाल्यानंतर राज्यपालांची मंजुरी घेतली गेली. राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर सरकार एक अधिकृत आदेश काढतं आणि हाच GR आता निघालाय. नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा GR जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होत असते आणि अखेर नमो शेतकरी योजनेचा GR जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा पहिला टप्पा उद्या पार पडणार असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. या हप्त्यासाठी अंतिम मंजुरी मिळालेली असल्यामुळे सरकारने अधिकृत घोषणा केली आहे. स्पष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. परंतु शेतकऱ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डवरून तुम्ही एकच लाभार्थी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकता. म्हणजेच एक रेशन कार्ड आणि एक लाभार्थी असं सूत्र आता सरकारने लावले. त्यामुळे रेशन कार्डवरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे का हे पहा, कारण अनेक शेतकऱ्यांनी एक रेशन कार्डवरती अनेक लाभ घेतले आहेत. त्यामुळे सरकारने तपासणी पूर्ण केली आणि पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील तपासलं गेलं असून ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न जास्त असून त्यांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलाय अशा शेतकऱ्यांची नावं देखील वगळण्यात आली आहेत आणि पात्र शेतकऱ्यांची यादी ही तयार करण्यात आली आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी जमा होतोय. परंतु अखेर या शेतकऱ्यांचा प्रश्न तर सुटला आणि नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार हा प्रश्न पडला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की अनेक शेतकरी अनेक लाभ घेत आहेत, त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच एक रेशन कार्ड एक लाभार्थी असा नियम आता सरकार नमो शेतकरी योजनेसाठी लावत आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी आहे अशा शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी मिळणार आहे आणि अशी विशिष्ट पात्र शेतकऱ्यांची यादी ही स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तयार केलेली असून केंद्र सरकारने राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी पाठवली आहे आणि या यादीनुसारच राज्य सरकार कामकाज सुरू करणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून जी पात्र शेतकऱ्यांची यादी आलेली आहे त्या यादीनुसार 90 ते 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी हा सोडण्यात येणार आहे आणि राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे.